BDSची एक्झाम जवळ आलेली आहे आणि त्यामुळे आपण BDSच्या ब्रेन डेव्हलपमेंटच्या काही प्रश्नपत्रिका संच सोडवणार आहोत. आता जो प्रश्नपत्रिकेचा संच आहे हा 2022चा आहे. पहिले मी काही 5 प्रश्न लिहून घेतलेले आहेत आणि ते 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे. आता पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न आहे कसोटी बद्दलचा आहे, म्हणजे ज्या आपल्या एकरूपतेच्या कसोटी आहेत त्रिकोणाच्या त्या संदर्भातला आहे. बघा 2 त्रिकोण दिलेले आहेत PQR आणि NQM. कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न ह्याच पद्धतीचे त्रिकोण असतात. एक लक्षात ठेवा, 2 त्रिकोण एकमेकांना एकत्र असतील. एकतर ते अशा पद्धतीचे सुद्धा त्रिकोण तुम्हाला असू शकतात, अशा पद्धतीचे असतील किंवा अशा पद्धतीचे असतील. जेवढे काही प्रश्न बघितलेले आहेत BDS मध्ये हे ह्याच पद्धतीचे असतात. आता तुम्हाला प्रश्न जो विचारलेला आहे हे कसोटी कशा ओळखायच्या, तर तुम्हाला एक सिंपल कन्सेप्ट सांगतो पहिल्यांदा कसोटी कशा ओळखायच्या. आपल्याजवळ कसोटी कोणत्या आहेत, तर आपल्याजवळ साधारणपणे बा 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 कसोटी आहे, म्हणजे बाजू बाजू बाजू. त्यानंतर बा को बा आहे, बाजू कोण बाजू. त्यानंतर को को बा सुद्धा आहे, किंवा कोण कोण सुद्धा कसोटी आहे, को को को. ह्या आपल्या कसोटी आहेत. तर लक्षात ठेवा, कसोटी ओळखण्याचे सिंपल टेक्निक काय आहे. एखादा त्रिकोण दिलेला आहे, असा एका त्रिकोणाकडे बघायचं, इकडे इकडे आणि इकडे. पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेलं आहे, एक बाजू दिलेली आहे, ही बाजू दिलेली आहे. नंतर तुम्हाला कोण दिलेला आहे, नंतर बाजू दिलेली आहे, म्हणजे बा को बा अशा पद्धतीने ही काय होते, कसोटी होते. समजा एखादी कसोटी आपल्याला अशी दिलेली आहे की इकडे 2 रेषा आणि इकडे 3 रेषा. तर कधी लक्षात ठेवा, आपल्याला इकडे सुद्धा बाजू दिलेली आहे, इकडे सुद्धा बाजू दिलेली आहे, इकडे सुद्धा बाजू दिलेली आहे, म्हणजे बा 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 कसोटी. म्हणजे प्रत्येक कसोटी आहेत हे तुम्ही चिन्हांवरूनच ओळखायचं आहे. पण काही प्रश्न जे आपल्याला विचारले जातात हे अशा पद्धतीचे असतात. कधी कधी असा जर त्रिकोण आला, कधी लक्षात ठेवा, असा जर त्रिकोण आला आणि इथे तुम्हाला अशा पद्धतीने काटकोन दाखवलेला आहे आणि असं असं जर केलेलं असेल, तर कधी लक्षात ठेवायचं, ही जी कसोटी असते ही काटकोन त्रिकोणाची आहे. आणि काटकोन त्रिकोणाची कसोटी म्हणजे कर्णभुजा कसोटी. याला आपण कर्णभुजा प्रमेय सुद्धा म्हणतो. कर्णभुजा प्रमेय हे फक्त कशात येतं, आपल्या काटकोन त्रिकोणात येते, तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल अशा पद्धतीचा ट्रायंगल तुम्हाला दिसला, कारण हा प्रश्न कंपल्सरी तुमच्या ह्या एक्झाम मध्ये येणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं कर्णभुजा कसोटी असेल. आता आपल्याला दिला आहे तो प्रश्न, आपल्याला प्रश्न काय दिला आहे बघा, सिंपल आपल्याला अशा पद्धतीची आकृती दिलेली आहे. आता पहिल्यांदा आपल्याला समजावं लागेल, ह्या आकृतीमध्ये 2 त्रिकोण आहेत. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण PQR आणि दुसरा त्रिकोण आहे NQM. आता तुम्हाला समजायला पाहिजे समान काय दिलेले आहे बघा. बघा ही जी लेंथ आहे ना, म्हणजे RQ आहे ना, हा त्रिकोण PQR त्रिकोणाचा जो RQ आहे हा इक्वल आहे QM ला. ही पहिली आपल्याला गिवन डेटा दिलेला आहे आकृतीमध्ये. आणि दुसरी गोष्ट दिलेली आहे, हा जो PQ रेषा आहे ना, PQ रेषा ही समान आहे QN ला. तर एक लक्षात ठेवा, कोणताही त्रिकोण आपल्याला जर एकरूप करायचं असेल, कॉन्ग्रुएंट करायचं असेल, तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. जर 3 गोष्टी भेटल्या तर हा त्रिकोण काय असतो, एकमेकांना एकरूप असतो. पण तिसरी गोष्ट कोणती आहे, तर ह्या त्रिकोणामध्ये आपल्याला फसायला होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये तिसरी गोष्ट आहे. कोणती आहे ती, कोणता कोण, मधला कोणता कोण, मला सांगा. आता हे 2 समान आहेत आणि हे सुद्धा 2 समान आहेत, बाजू आपल्याला भेटले आणि म्हणजे आपल्याला एक कसोटी मिळते, बाबा मिळते. पण बाबा नाही ना, अजून कोणतरी आपल्याला हवं. काय असेल बघा, सेम प्रश्न मी असा करतो. असे 2 त्रिकोण आहेत बघा, असे 2 त्रिकोण आहेत बघा, ही सुद्धा येतात आणि ह्या बाजूला ही बाजू आणि ह्या बाजूला ही बाजू समान आहे, म्हणजे इथे 2 बाजू झाले. तिसरी काय आहे, तिसरं काय याच्यामध्ये, मधली रेषा. का मधली रेषा, दोघांमध्ये समान आहे, म्हणजे ही बा 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 कसोटीनुसार समान होते. कारण हा जो त्रिकोण आहे ना त्याचा बेस हा आहे आणि वरच्या त्रिकोणाचा सुद्धा बेस, म्हणजे ही समजा AC असेल तर AC ह्या दोन्ही त्रिकोणांची कॉमन रेषा आहे. जर याच्यामध्ये कॉमन रेषा आहे तर त्याच्यामध्ये कॉमन काय आहे, तर याच्यामध्ये कॉमन आहे तुमचा कोन. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये कॉमन काय दिसतोय तुम्हाला, तर हा जो कोन आहे ना हा विरुद्ध कोन आहे आणि विरुद्ध कोन हा नेहमी काय असतो, समानच असतो. म्हणून लक्षात ठेवा, ह्या कसोटीमध्ये आपल्याला तिसरी गोष्ट काय भेटते, तर PQR. म्हणजे हा जो Q आहे हा दोन्ही बाजूला सेम आहे. म्हणजे आपण हा कोणत्या कसोटीनुसार हे उत्तर सांगू शकतो, पहिली आहे बाजू, नंतर आहे कोन,
नंतर बाजू. म्हणजे आपला पहिला प्रश्न आहे तो त्याचं उत्तर आहे बाकोबा कसोटी. कोणती असणार आहे? बाकोबा कसोटी. आता दुसरा प्रश्न बघा आपल्याला दिलेला आहे तो. दुसरा प्रश्न, आणि मी जेवढ्या प्रश्नपत्रिका बघितल्या आहेत ना, लक्षात घ्या, जेवढ्या प्रश्नपत्रिका आपण बघितलेल्या त्या सगळ्या प्रश्नपत्रिकामध्ये जे प्रश्नांचे स्वरूप आहे ते सेम आहे, बदललेलं काहीच नाही. तुम्ही एका प्रश्नपत्रिकेचा जरी अभ्यास केलात ना तर गणिताचे सगळे प्रश्न 50 पैकी तुम्ही मिनिमम 45 प्रश्न सोडवू शकता. आता दुसरा प्रश्न बघा, 10.5 मीटर 10.5 मीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाकार टाकी आहे. म्हणजे एक टाकी आहे पाण्याची, काय आहे, अशी टाकी आहे, गोल टाकी आहे. आता ह्या टाकीमध्ये लक्षात ठेवा काय सांगितलेलं आहे, टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल असा प्रश्न दिलेला आहे. आता लक्षात ठेवा प्रश्न दोन पद्धतीचे असतात. एक तर टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल, म्हणजे टाकीची आपण किती घनता आहे, त्याच्यामध्ये किती पाणी मावेल, असं ज्यावेळी काढतो त्याही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला साधारणपणे दोन प्रकारचे फॉर्म्युला असतात. पहिला असतो क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, ज्याला आपण एरिया म्हणतो, आणि दुसरा आपल्याकडे फॉर्म्युला कोणता असतो? घनफळाचा फॉर्म्युला, ज्याला आपण काय म्हणतो? व्हॉल्यूम म्हणतो. तर लक्षात ठेवा, ह्या पद्धतीचा प्रश्न आला आणि तुम्हाला जर विचारले का टाकीमध्ये किती पाणी मावेल, म्हणजे त्यामध्ये आपण पाणी ओततोय ना, म्हणजे त्याचा आपण घनफळ काढतो, त्याचा आपण व्हॉल्यूम काढतो. पण समजा आपल्याला जर प्रश्न केला की ह्या टाकीला जर आपल्याला रंग द्यायचा आहे तर आपण काय वापरणार? घनफळ की क्षेत्रफळ? क्षेत्रफळ वापरणार. हे लक्षात यायला पाहिजे. फक्त काय तुम्हाला फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे, फॉर्म्युले बाय हार्ट करून जा पाठ नसतील तर. आता इथे लक्ष द्यायचं, आपल्याला काय करायचंय, ही जी टाकी आहे वर्तुळाकार आहे आणि त्याची जी त्रिज्या आहे, रेडियस आहे, ही आहे 10.5. किती आहे? 10.5 मीटर काय आहे त्याची त्रिज्या, म्हणजे रेडियस आहे. सिंपल काय करणार, आपला फॉर्म्युला आहे, जर आपल्याला ह्या वर्तुळाकार टाकीचं घनफळ काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब, हा फॉर्म्युला वापरावा लागेल तुम्हाला. आता कॅल्क्युलेशन ही तुम्हाला करायचं आहे. काय सांगा, 4/3 गुणिले 22, पायची किंमत किती असणार? 22/7. आता 22/7च्या जागेवर आपण दुसरी सुद्धा किंमत घेऊ शकतो. कोणती घेऊ शकतो? 3.14, ही सुद्धा किंमत घेऊ शकतो. पण किंमत घेताना विचार नीट करायचा, कारण का माहितीये, आपलं उत्तर 22/7 किंवा 3.14 घेताना आपलं उत्तर कमी जास्त होऊ शकतं, याचा मात्र ऑप्शन मधून विचार करायचा. आता इथे 4चा घन आरचा घन दिलेला आहे, म्हणजे त्रिज्येचा घन, तर इथे 10.5 आहे. तुम्ही एकतर 10.5 म्हणजेच 105 लक्षात ठेवा. तुम्ही 105चा डायरेक्ट घनही काढू शकताय आणि इथे लिहू शकताय, किंवा ज्याचं मॅथ चांगलं आहे तो काय करू शकतो, 10.5 इंटू 10.5 इंटू 10.5. आणि परीक्षेला येणारी जी गणितं असतात ही सहसा कठीणच असतात, त्यामुळे काय लक्षात ठेवा, आपल्याला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. इथे तुमचं कॅल्क्युलेशन किती फास्ट आहे हे डिपेंड करतं गणित सोडवताना. तर लक्षात ठेवा, ह्याचं जे तुम्ही कॅल्क्युलेशन करणार त्यावेळी तुम्हाला उत्तर येतं 4851, 4851. हे काय येतं? तुमचं उत्तर येतं. आता एक लक्षात ठेवा, जर पाण्याचा प्रश्न आला, टाकीमध्ये किती पाणी मावेल असा जर प्रश्न आला तर कंपल्सरी एक गोष्ट करायची, जे तुमचं उत्तर येतं ना त्याला ना इंटू 1000 करायचे, कंपल्सरी करायचं. इंटू किती करायचे? 1000 कंपल्सरी करायचं, विसरायचं नाही. म्हणजेच काय, 4851 ला च्या पुढे किती शून्य लागतील? 3 शून्य लागतील. तिथे आपल्याला बघायचं आपलं उत्तर कुठे आहे ते. 4851 च्या पुढे 3 शून्य, इथे 2 शून्य आहेत, इथं 4 शून्य आहे, इथे काहीच नाहीये. म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक काय येणार आहे? 1 हा काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा काय आहे तो. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये गुणोत्तराचा प्रश्न आहे, आणि गुणोत्तराचे प्रश्न जे असतात ना ते आपल्याला काही लॉजिक वरून सॉल्व्ह करावे लागतात. तुम्ही लॉजिक वापरलं तर आरामात होणार. तर आता बघा इथे काय दिलेलं आहे, करीना आणि दीपिका यांनी 4-5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला. म्हणजे करीना आहे आणि एक दीपिका आहे. करीनाचा के लिहितो, दीपिकाचा डी लिहितो. बघा 4 आणि 5 ह्या प्रमाणात त्यांनी व्यवसाय सुरू केला. त्यांच्या नफ्याचे प्रमाण, त्यांचे जे नफ्याचं प्रमाण आहे ना, त्यांना नफा कधी होतो माणसाला? नफा कधी होणार? ज्यावेळी तो व्यवसाय करणार, व्यवसायात उतरणार, त्यानंतर नफा होणार. तर त्याचे नफा जो आहे ना, नफ्याचं प्रमाण आहे ना,
नफ्याचे प्रमाण ते आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 6 आणि 5 दिलेलं आहे. किती? 6 आणि 5 दिलेलं आहे. ह्या दोघांचं नफ्याचं प्रमाण. आता तुम्हाला इथे उत्तर काढण्यासाठी दुसरं कोणती गोष्टच नाहीये, काही इथे कॅल्क्युलेशन नाही, काय नाही, काय नाही. तर पहिलं काय काम करायचं माहिती आहे, ह्या सगळ्या ऑप्शन बघायचे. ऑप्शन महत्वाचे आहे. तर ऑप्शन मध्ये काय करायचं, हे जे गणित आहे असं जर गणित आलं, दोन्ही बाजूला जर प्रमाण दिलेलं असतील तर डायरेक्ट तुमचे पर्याय बघायचे. आणि काय करायचं, पर्याय असे बघायचे की 4 आणि 5 ला गुणल्यावर आपल्याला हे उत्तर मिळेल 6/5. तर आपण पहिला ऑप्शन घेऊन बघूया. पहिला ऑप्शन आहे 3/2. ओके, सेम मी काय करतो, केडी साठी परत काय करतोय, 4/3 लिहितो आणि दुसरा ऑप्शन घेऊन बघतो. काय आहे, 2/3. पण मला उत्तर काय यायला पाहिजे, 7/5 यायला पाहिजे हा उत्तर. कारण इथे किती, 4/5. ओके, गुड. तर आता पहिल्यांदा आपण खालचा ऑप्शन घेऊया. 4 दुने होतात 8, 5 त्रिक होतात 15 आणि याची काटछाट होते का, नाही होणार, कारण 8 आणि 15 आहे, म्हणजे हे उत्तर असू शकत नाही. आपण पहिला ऑप्शन घेतलाय तो घेऊया. 4 त्रिक किती होतात 12, 5 दुने किती होतात 10. बघा ह्या 12 आणि 10 ला जर आपण केलं, कट केलं तर 2च्या टेबल मध्ये होतं 6 दुने 12, 5 दुने 10, 6/5. म्हणजे हे प्रमाण बरोबर आहे. याचाच अर्थ त्यांचा जो गुंतवणुकीचा काळाचं प्रमाण आहे, म्हणजे किती वर्षासाठी गुंतवली आहे, त्याचं उत्तर आहे किती, 3/2. हे काय असेल, तुमचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, किंमत काढा. आता हा प्रश्न घातांकाचा आहे. मी अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला की घातांकाचे नियम बघा. आता हा प्रश्न सोडवायला कठीण नसतो, एकदम सोपा असतो. बघा, 6चा तिसरा घात 3चा 8वा घात भागिले 5चा दुसरा घात. इथे भागाकार चिन्ह दिलंय, मी लिहितो 216 3चा 5वा घात आणि 5चा तिसरा घात. पहिले एक लक्षात ठेवा, इथे सगळं बघितलं ना, 5चा दुसरा घात म्हणजे 5चा वर्ग आपल्याला कळतोय, 5चा तिसरा घात म्हणजे 5चा घन, माहितीये ना, घन. आता सगळ्या ठिकाणी काय दिलंय, घात घात दिले आहेत ना. तर हा 216 जो अंक आहे हा कोणाचा वर्ग घन आहे का, 216 कोणाचा आहे, 216. 6चा घन काय आहे, 6चा घन 216. 6चा घन किती आहे, 216. घन पाठ हवेत हा, ह्या याच्यासाठी घन आणि वर्ग पाठ. 6चा घन जर 216 असेल तर ह्या 216 ला मी असं लिहू शकतो का, 6चा तिसरा घात लिहू शकतो ना. म्हणजे या 216 ला मी 6चा तिसरा घात लिहू शकतो. कारण का, कारण हा जो 216 आहे ना, हा 6चा घन आहे. बघा आता उत्तर सोपं होतं. आता काय करायचं, पहिली पायरी आहे तशीच लिहा, 5चा दुसरा घात, भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करा. त्यानंतर आपण काय करणार, नंतर आपल्याला माहिती आहे हे जे असतं त्याचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यावा लागतो किंवा गुणाकार व्यस्त घ्यावा लागतो. वरची संख्या खाली, खालची संख्या वर. तर आपण इथे लिहूया 5चा तिसरा घात आणि इथे लिहूया 6चा तिसरा घात आणि 3चा 5वा घात. आता बघा कॅन्सल काय होतंय का, बघा हा 6 3 तिसरा घात, हा 6चा तिसरा घात कॅन्सल होतं. आता काय राहतं बघा, इथे 5चा दुसरा घात आणि इथे 5चे तिसरा घात आहे, म्हणजे ह्यातला एक कट, 2 कट होतील, म्हणजे एकच राहिला. इथे बघा 3चा 5वा घात आहे आणि वजा करून टाकूया आपण. आपल्याला माहिती आहे काय, आपल्याला एक नियम माहिती आहे काय, जर पाया समान असेल आणि भागाकार असेल आणि m आणि n असेल तर आपण काय करतो, m वजा n करतो, बरोबर की नाही. इथं बघा 6चा तिसरा घात आहे आणि 8 आहे, 5 आहे आणि इथे 8 आहे, म्हणजे 8 मधून 5 वजा केले किती राहिले, 3 राहिले. 3चा तिसरा घात राहतो. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये आपल्याला काय फक्त राहतं, तर एवढीच गोष्ट राहते. काय राहते, 3चा तिसरा घात गुणिले 5, बरोबर की नाही. आता 3चा तिसरा घात म्हणजे 3चा घन क्यूब म्हणजे किती, 27 गुणिले 5 आणि 27 गुणिले 5 किती येतं, 135. आणि 135 ऑप्शन मध्ये उत्तर आहे. लक्षात आले इथे. आता बघा, आता आपल्याला पुढचा एक प्रश्न आहे. तो प्रश्न खरं तर खूप सोपाही आहे. बघा आकृती मी इथे काढलेली आहे. आपल्याला ना एक आयत दिलेले असतात. आता हा प्रश्न ना 10वीच्या लेवलचा आहे. 10वी मध्ये ना ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमिती नावाचा एक चॅप्टर आहे 10वी मध्ये. त्या 10वीचा जो धडा आहे ना त्याच्यामध्ये ना असे प्रश्न ना जास्त विचारले जातात.
त्रिकोणमिती. पण आपल्याला सोडवायचा आहे असा प्रश्न आला, काटकोन दिसतोय, लक्षात ठेवायचं पायथागोरस. आणि तुम्हाला सांगतो बीडीएसच्या एक्झाम मध्ये मिनिमम पायथागोरस वरचे ना चार तरी प्रश्न असतात, म्हणजे तुम्ही आरामात मार्क घेऊ शकता. आता इथे काय दिलंय बघा, हा आहे ABCD, एकदम सोपं आहे बघा, ABCD आणि E. बघा हा एक आयत आहे, आयत आहे, आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा, BC दिलेलं आहे 40, AB दिलेला आहे 29 आणि SAE दिलेला आहे 41. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आपलं सगळं ऑब्झर्वेशन कुठे असेल, ह्या त्रिकोणाजवळ असेल बघा, ह्या त्रिकोणाजवळ. कारण हा त्रिकोण आपला काय आहे, काटकोन त्रिकोण आहे, आणि त्याचं नाव आहे त्रिकोण ADE. हा काटकोन त्रिकोण आहे, कारण पायथागोरस इथेच वापरायचे. पण ह्या AE हा आपला कर्ण आहे 41 आहे, पण आपल्याकडे ना AD नाहीये, पण आपल्याला ही काढायची आहे. आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे, ही टोटल लेंथ काढायला सांगितलंय, CE काढायला सांगितलेलं आहे, टोटल लेंथ. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, खाली बघा ABCD हा काय आहे, आपला आयत आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात, समान असतात. जर AB 29 असेल तर CD किती असणार, 29 असणार. जर BC 40 असेल तर AD किती असणार. याचाच अर्थ पायथागोरस साठी आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या, AE मिळाली, AD मिळाली. काढायची फक्त ED, CD ऑलरेडी आहे. जर आपल्याला CE काढायचं असेल, बघा जर आपल्याला पूर्ण लेंथ काढायची आहे CE ची, तर आपल्याला काय करावं लागेल, CD अधिक DE, आणि ऑलरेडी आपल्याकडे CD 29 आहे. फक्त आपल्याला फाइंड करायचं आहे DE, आणि ती कशातून करणार आपण, पायथागोरस. पायथागोरस सगळ्यांनाच माहिती आहे. तर आपण काय करणार आहोत, कर्णाचा वर्ग बरोबर बाजू काय दिलेली आहे, एक बाजू दिलेली आहे AD चा वर्ग अधिक DE चा वर्ग. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, कर्ण दिलेला आहे 41, हा दिलेला आहे 40, आणि इथे DE काढायचं आहे. ज्यावेळी लक्षात ठेवा, ज्यावेळी आपल्याला कर्ण दिलेला असतो त्यावेळी दुसरी बाजूही दिलेली असते, आणि तिसरी जी बाजू दुसरी असते ती आपल्याला काढण्यासाठी कर्णामधून एक बाजू काय करावी लागते, वजा करावी लागते. सो आपण काय करूया, DE जर बाजूला घेतलं तर आपल्याकडे उरतं काय, 41 चा वर्ग. आता वर्ग काढण्याची आपल्याकडे एक टेक्निक आहे, बरोबर. ती टेक्निक आपण अशा पद्धतीने वर्ग काढतो, ती टेक्निक मी तुम्हाला नंतर सांगेन. बघा 41 चा वर्ग किती येतो, 1681 वजा 40 चा वर्ग किती, 1600, म्हणजे वर्गमुळात काय उरलं, 81. आणि 81 म्हणजे कोणाचा पूर्ण वर्ग आहे, 9 चा पूर्ण वर्ग. म्हणजे तुमचं जे ED आहे ना ती किती आहे, 29. याचाच अर्थ पूर्ण CE ची लेंथ किती असणार आहे, 29 अधिक 9. 29 अधिक 9 किती होणार, 9 9 18, चला 1 38, किती असणार आहे, 38 मीटर. हे असणार आहे तुमचं उत्तर. नक्की. चला आता पुढचा 6वा प्रश्न आपण बघूया. आता नीट लक्ष द्या 6व्या प्रश्नाकडे. काय सांगितलेलं आहे, A एक काम 36 दिवसात पूर्ण करतो. पहिला प्रश्न आहे. A आणि B तेच काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 24 दिवस लागतात, तर एकट्या B ला ते काम करण्यास किती दिवस लागतील. प्रश्न कशाचा आहे, पुन्हा प्रश्न गुणोत्तराचा आहे. आता गुणोत्तराचा प्रश्न सोडवताना खूप ट्रिक्स आहे. पहिले लक्षात ठेवा, A जो आहे ते एक काम 36 दिवसात पूर्ण करतोय, 36 डेज लागतात. A आणि B मिळून तेच काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर आता आपल्याला प्रश्न काय केला, तेच काम B किती दिवसात पूर्ण करेल. आता इथे जास्त लॉजिक वापरायचं नाही. इथं दोन कन्सेप्ट आहेत, दोन पद्धतीने तुम्ही गणित, अशा पद्धतीचं गणित आलं म्हणजे इथे सुद्धा A आहे, इथे सुद्धा A आहे, असं जर गणित असेल तर दोन पद्धती मी तुम्हाला सुचवतो, त्या पद्धतीने थोडं कॅल्क्युलेशन करायचं. पहिलं काय करायचं, 1/36 करायचे वजा 1/24 करा. किती करा, 1/24, आणि ह्याचं उत्तर काय येतं ते बघा. आता हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एकतर तिरकस गुणाकार करावा लागेल, नाही तर छेद समान करावा लागेल. म्हणजे 24 गुणिले 24 अशा पद्धतीने, वजा किती होतील 36, आणि इकडे खाली किती होतील 36 गुणिले 24. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे वजा येण्याची शक्यता आहे, जे आपण बेरीज वजा नाही. हा ठीक आहे, पण मी इकडे केलं, 36 आपल्या इकडेच यायला हवा होता. यासाठी काय करायचं आहे, यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकताय,
जी छोटी संख्या आहे ती पहिली घ्या. छोटी संख्या काय आहे? 1/24 वजा 1/36. का? कारण आपल्याला वजाबाकी करायची. 36 गुणिले 1 36 वजा 24 गुणिले 1 24 भागिले 24 गुणिले किती 36. ओके. आणि आपण तेच केलं होतं मगाशी. आपला एक फॉर्म्युला तयार होतो. हा जो तयार झालाय ना याच्यावरूनच एक फॉर्म्युला तयार होतो. कोणता फॉर्म्युला होता? वर आपण वजाच केलेली ना वर. याच्यावरूनच एक फॉर्म्युला काय होतो तो फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला सिंपल लक्षात ठेवायचा आहे. काय करायचं आहे? इथे 2 अंक आहेत. एकदा त्यांची वर वजाबाकी करा आणि खाली काय करा? गुणाकार करा. म्हणजेच काय करणार आपण? 36 वजा 24 भागिले 24 किंवा 36 गुणिले किती करायचे? 24. आणि ह्याला जे तुम्ही सॉल्व्ह कराल त्यावेळी तुमचं उत्तर किती येतं? 72 येतं. किती येतं? 72. कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं 72 आणि आपला आन्सरच किती येतं? 72. म्हणजे जी पद्धत मी तुम्हाला सांगणार होतो ती इथे तिरकस गुणाकारातून आली. तर लक्षात ठेवा. जर आठवलं नाही तर सिंपल काय करायचं आहे तुम्हाला? छेदामध्ये मांडणी करायची आणि उत्तर काढायचं. आता पुढे बघा. पुढे आपला प्रश्न आहे 7 लगतच्या विषम संख्यांची बेरीज 8085 आहे. तर त्यामधील पहिली आणि शेवटच्या संख्येतील फरक किती? आता पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक विचारलाय ना. फरक विचारला, फक्त फरक, बाकी काही नाही विचारलंय. त्या संख्येशी काहीच आपल्याला देणं घेणं नाहीये. 8085. तर पहिलं लक्षात ठेवा आपल्याकडे 7 लगतच्या संख्या आहेत ना. म्हणजे इथे काय असणार आहे? पहिली संख्या 1 असणार आहे आणि शेवटची संख्या कोणती असणार आहे? 7 असणार आहे. कोणती तरी एक संख्या आहे. म्हणजे पहिली संख्या 1 आणि शेवटची संख्या 7. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. इथे पहिली संख्या 7 वजा 1 करायचं आहे. 7तून 1 झालं आणि गुणिले किती करायचे आहेत? 2 करायचे फक्त. म्हणजेच काय? 7 वजा 1 6 गुणिले 2 म्हणजेच उत्तर किती? 12. 12 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे ह्या प्रश्नाचं. आता पुढचा प्रश्न. हा पुढचा प्रश्न नेहमी विचारला जातो वैजिक राशीमधला. बघा काय आहे? x वर्ग अधिक 9x अधिक 20 भागिले x वर्ग वजा 25. आता इथे भागाकाराचं चिन्ह आहे. भागाकाराला मी रूपांतर करतो गुणाकारामध्ये आणि 1/3 आणि x अधिक किती लिहितो? 4. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं. ही जी राशी दिसते ना तुम्हाला, हा जो अवयव दिसतोय हा काय एक बहुपदी आहे. ज्याला आपण काय म्हणू शकतो? वर्ग बहुपदी आहे. काय आहे? वर्ग बहुपदी. आणि ही वर्ग बहुपदी आहे. हिचे काहीतरी अवयव असणार आणि अवयव आपल्याला पाडता यायला पाहिजे. अवयव जर पाडता येत नसतील तर थोडा विचार करून पाडायचे. पण तुम्हाला एक टेक्निक दाखवतो मी. ह्याचे अवयव पाडावे लागतील तुम्हाला. म्हणजे आपण हे गणित घेतलंय बघा. खाली गणित आहे ना गुणाकार पद्धतीतलं. हे जर आपण सोडवलं ना तर आपल्याला वर्ग बहुपदीच मिळणार आहे. म्हणजे ह्या गणिताचे अशा पद्धतीचे अवयव असतील. 2 अवयव असतील. आता समजा x वर्ग अधिक 9x अधिक 20 ह्याचे आपल्याला वर्ग हवे आहेत. अवयव काढायचे. तर सिंपल टेक्निक सांगतो बघा. पहिले लक्षात घे. इथे अंक कोणता आहे? 20 अधिक मध्ये आहे आणि खाली अंक कोणता आहे? 9 तो सुद्धा अधिक मध्ये आहे. आता काय करायचं? असे 2 अंक बघायचे ज्यांचा गुणाकार 20 यायला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही काय यायला पाहिजे? 9 यायला पाहिजे. फक्त एवढं करा. कारण तुम्हाला कठीण गणित नसणार. याच्या बाजूला तर कोणता सहगुणक नसणार आहे. त्यामुळे लगेच आपल्याला वर्ग काढता येतात. कसे ते बघा. काय सांगितलं मी? पहिल्यांदा लक्षात ठेवा. इथं जर एखादा अंक असता 2 असता तर 20 गुणे मी 40 केले आणि इथे लिहिले असते. परंतु इथं आपल्याला काही अंक दिलेला नाही म्हणजे सहगुणक नाहीये. तुम्ही काय करेल? 20 एके 20. म्हणजे लक्षात ठेवा. आता तुम्हाला अशा 2 संख्या बघायच्या आहेत ज्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे? 20 आणि बेरीज वजाबाकी किती यायला पाहिजे? 9. आता असे 2 अंक सांगा. चला आपण करूया. पहिल्यांदा 10 दुने 20 होतात. अजून काय? 20 एके 20 होतात. गुणाकार बघा पहिल्यांदा. अजून 4 पंच 20 होतो. झाड एक असते ना. अजून कोणती संख्या येते 20 साठी? 20 सांगा. 20 गुणाकार 20 यायला पाहिजे. 20 गुणाकार येणाऱ्या संख्या सांगा. 10 दुने 20 20 एके 20 4 पंच 20. अजून कोणती संख्या आहे? नाही ना. आता एवढ्या भेटतात.
आता काय करायचं मला सांगा, 10 अधिक 2 केले तर 9 येतात का? किंवा 10 वजा केले तर 9 येतात का? म्हणजे हे नको आपल्याला. 20 आणि 21, 20 मध्ये 1 वजा केला तरी 9 येत नाही बघा. 5 अधिक 4 केले तर 9 येतात का? यस. तर आपल्याला संख्या कोणती घ्यायची आहे? 5 आणि 4. कोणती घेणार? कारण 4 पंच 20 आणि 5 अधिक 4 किती? 9. आता पुढे काहीच करायचं नाही, पुढे सॉल्व्ह करत बसायचे ना. अवयव आपले भेटले, इथे अधिक असणार, इथे अधिक असणार, ह्याला x लावा, ह्याला सुद्धा x लावा. म्हणजे ह्या संख्येचे अवयव काय मिळाले? x अधिक 5 आणि x अधिक 4. हे शॉर्टकट पद्धतीने आपण अवयव काढले. कसे काढले समजले? ओके, प्रॅक्टिस करायची. आता पुढे बघा, पुढे आपल्याला दिलेला आहे x वर्ग वजा 25. हे गणित मी कालच शिकवलं होतं तुम्हाला, आठवतंय? काय करायचं यासाठी? x वर्ग म्हणजे हा कोणाचा फॉर्म्युला तयार होतो? a वर्ग वजा b वर्गाचा फॉर्म्युला तयार होतो की नाही? आता मला सांगा, x वर्ग आणि 25 चा वर्ग. 25 म्हणजे काय? 5 चा वर्ग. म्हणजे इथे काय होणार आहे? x वर्ग वजा 5 चा वर्ग. काय होणार? x वर्ग वजा 5 चा वर्ग होणार. याचा जर एक्सपान्शन करायला गेलो तर काय होतं? a अधिक b आणि a वजा b. याचाच अर्थ इथे होणार x अधिक 5 आणि x वजा 5. म्हणजे ह्याचं एक्सपान्शन आपण हे केलं तर हे काय करायचं? इथे लिहायचं. काय लिहायचं? x अधिक 5 आणि x वजा 5 गुणुले. पुढे आहे तसंच लिहून टाका, त्याला काय करायची गरज नाहीये. काय आहे? x वजा 3 आणि x अधिक 4. आता कॅन्सल कोण होतंय का बघा? हा 4 कॅन्सल होतोय बरोबर. हा 5 आणि हा 5 काय होतोय? कॅन्सल होतोय. आपल्याकडे उरतं काय? फक्त x वजा 3 आणि x अधिक 5. आणि हेच आपलं काय आहे? फायनल उत्तर आहे. याच्या पुढे आपल्याला दिलेलं नाही. समजलं काय केलं ते? लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके. आता तो जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये काय दिलंय? गुणाकार कर. मी कोणाचे ऑप्शन लिहिलेले नाहीये, कारण आपल्याला डायरेक्ट उत्तर समजली पाहिजे, उत्तर काढता यायला पाहिजे आपल्याला. गुणाकार करा. काय गणित आहे? 3p वजा 4 आणि 4p वजा 3. आता आपल्याला गुणाकार सगळ्यांना येतोय, आपण बघितलंय. आपण फॉर्म्युला वापरत नाही, त्याला डायरेक्ट आपण गुणाकार करतो. ह्या 3 ने ह्याला, ह्या 4 ने ह्या ब्रॅकेटला, सेम ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करणार. तर पहिला आहे 3p आणि इथे लिहिणार 4p वजा 3 वजा 4p वजा 3, कारण दोन्ही ब्रॅकेट आपले समान असणार. आता काय करणार? बाहेरच्या संख्येने आतमध्ये आपण गुणत जाणार. 4 3 जा किती? 12 p इंटू p स्क्वेअर मायनस 3 3 जा 9p मायनस 4 4 जा 16p मायनस मायनस प्लस 4 3 जा 12. आता काय? पहिली संख्या आणि शेवटची संख्या ऍज इट इज लिहा. मध्ये काय आहे? प्लस मायनस काय आहे ते बघा. काय आहे? 12p स्क्वेअर. दोन्ही मायनस आहे तर मायनस घ्या. मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. 16 अधिक 9 किती होतात? किती होणार? 16 आणि 9, 16 आणि 4 20 आणि 5 25. 25p प्लस 12 हेच तुमचं काय असणार? फायनल आन्सर. 12p स्क्वेअर मायनस 25p प्लस 12. आलं लक्षात इथपर्यंत? काय केलं ते? आता बघा शेवटचा एक प्रश्न. एकूण 10 प्रश्न आपले झाले. आता तो शेवटचा प्रश्न काय? एका खोलीच्या भिंतीची लांबी, एक खोली आहे त्या भिंतीची लांबी. आता भिंत कशी असणार? अशी असणार ना भिंत. आपली भिंत अशी असेल, अशी एक भिंत आहे. भिंतीची लांबी 7.5 मीटर आहे. रुंदी दिलेली आहे, रुंदी 5 मीटर दिलेली आहे आणि उंची हाईट दिलेली आहे 4. म्हणजे 7.5 5 अँड 4. कारण एक भिंत अशा पद्धतीनेच असते, ज्याला आपण क्युबॉइड शेप म्हणतो. क्युबॉइडचा शेप म्हणतो, इष्टिकाचिती. थोडक्यात काय असते? ही एक इष्टिकाचितीची भिंत असते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना काय प्रश्न सांगितलाय बघा. आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय, पण 4 भिंतींचं क्षेत्रफळ काढायचंय. किती? 4 भिंतींचं क्षेत्रफळ काढायचं. तर सिंपल काय करायचं? हे बघा, आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे? 4 भिंतींचं. सिंपल काय करायचं? फॉर्म्युला आपल्याला L इंटू बी, लेंथ इंटू ब्रेथ इंटू काय करायचंय? हाईट करायचं आहे. मध्ये इंटू नाही येणार, प्लस होणार. लक्षात ठेवा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. तर 2 7.5 अधिक किती येत आहे? 5 गुणिले h. h हाईट किती आहे आपली? 4 आहे. आणि यांची बेरीज करून
आपलं उत्तर येणार आहे 100 मीटर पर स्क्वेअर. लक्षात ठेवा काही काही जे कन्सेप्ट आहेत ते काय करायचे आहेत, आपल्याला सोप्या पद्धतीने सोडवायचे. जेवढी गणितं असतील तेवढी सोपी सोपी करून सोडवा. आणि एकाच प्रकारची 4-5 गणितं आपल्याला इथे दिसत आहेत ना, मगाची सुद्धा गेलाय. बघा इथे काय सांगितलेलं आहे, एक वर्तुळ आहे. मी आता तुम्हाला आकृती पहिल्यांदा वेगळी वाटेल काढल्यामध्ये अगोदर. एक मोठा वर्तुळ आहे समजा, आणि त्याच्यामध्ये एक छोटा वर्तुळ आहे. आता जो छोटा वर्तुळ आहे ना, त्याची जी त्रिज्या आहे ही 10.5 आहे, आणि त्याच्या बाहेर एक सर्कल आहे, त्याची जी त्रिज्या आहे ना ती 14 सेंटीमीटर आहे, 14 सेंटीमीटर आहे, आणि ही 10.5. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारणार, एक मैदान आहे, त्या मैदानाच्या बाहेर हा एक रस्ता आहे समजा, किंवा ते शर्यतीसाठी जे मैदान असतं गोल धावण्यासाठी जो पट्टा तयार केलेला असतो तो असेल. तर तुम्हाला हे जे ह्याचं ना क्षेत्रफळ काढायला सांगितलं, ह्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढा. ही जर गणित आली ना तर जास्त विचार करायचा नाही गणितामध्ये. काय करायचं सिंपल सांगतो. बघा आपण ज्याही एखादं क्षेत्रफळ काढतो वर्तुळाचं 2πr, किंवा काय करतो आपण सिंपल एक कन्सेप्ट करूया. बघा पायची किंमत घ्या 22/7. आता मला सांगा इथं दोन त्रिज्या आहेत. पहिली त्रिज्या आहे 14 आणि दुसरी त्रिज्या आहे 10.5. तर सिंपल काय करायचं, ज्या त्रिज्या दिलेल्या आहेत 22/7 गुणुले दोन्ही त्रिज्यांची वजाबाकी करा, 14 वजा 10.5, आणि ह्याचं कॅल्क्युलेशन करा. म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी केल्यानंतर जे तुमचं उत्तर म्हणजे किती, साधारण 4.5 येईल, म्हणजे 45 येईल. म्हणजे 7 ने त्याला भाग लावू शकताय तुम्ही. म्हणजे 269.5 हे तुमचं काय येईल फायनल आन्सर. म्हणजे इथे सिंपल काय केलं आपण, सिंपल एकच करायचं, ज्या दोन त्रिज्या आहेत मोठ्या त्रिज्यामधून छोटी त्रिज्या वजा करा, गुणुले किती करा 22/7, पायची किंमत ऍड करा. अशा आता आपल्याला काय दिलेलं आहे, लंब वृत्तचितीचे क्षेत्रफळ काढा. बरोबर. आता इथे बघा इथे काय म्हटलेलं आहे, 10 सेमी त्रिज्या आणि 25 सेमी उंची असलेली लंब वृत्तचिती. फॉर्म्युला काय आहे 2πr r प्लस h. आता पायची व्हॅल्यू किती घेऊ शकतो आपण, 22/7 घेऊ शकतो. 2 गुणुले 22/7 गुणुले r किती आहे, r आपली त्रिज्या 10 आहे, आणि इथे करणार 10 अधिक किती करणार, उंची किती आहे 25. आता कॅल्क्युलेशन करा, 2 गुणुले 22/7 गुणुले 10 गुणुले हे किती येणार 35. आता इथे कॅल्क्युलेशन तुम्हाला हे बघा, असं ज्यावेळी एखादं गणित येतं ते कंपल्सरी लक्षात ठेवा गुणाकार करावाच लागतो. ते काही करा तुम्ही, 7 × 7 7 × 35, 22 गुणे किती 44 गुणुले 10 केले तर किती होतात 440 होतात. गुणुले किती करा 5 करा, म्हणजे 5 0 0 5 0 0 5 चौक 20 हातच्याले 2 किती येतात 22. जे उत्तर किती येतं तुमचं 2200. कुठे दशांश चिन्ह नाही ना, म्हणजे हे तुमचं येतं फायनल उत्तर. समजलं काय सांगितलं ते. ओके. फॉर्म्युले पाठ करा. तुम्हाला शेवटचा धडा आहे ना तो फॉर्म्युलावरच आहे. फॉर्म्युले जर आठवले तरच तुम्ही काहीतरी करू शकता. आता नंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तो. इथे काय सांगितलेलं आहे, हा प्रश्न ना सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा 0.064 गुणुले, आता इथे दिले असं, आणि इथे हा दिला आहे 3रा घात, हा दिला आहे 4था घात, 0.008 डिवायडेड बाय 3 0.125 असं दिलंय. तर पहिलं आपल्याला एक कन्सेप्ट समजली पाहिजे, 0.064 आले कसे. आता 64 म्हणजे काय, आता घन दिलाय ना 64, म्हणजे कोणाचं 64 घन आहे, कोणाचा आहे 4चा घन आहे. म्हणजे 4 गुणुले 4 केले तर 64 येतात ना, बरोबर. 4 गुणुले 4 गुणुले 4 3 वेळा गुणाकार करावा लागेल, 3 वेळा गुणाकार करावा लागेल. म्हणजेच मला सांगा 3 अंकानंतर दशांश चिन्ह आहे. किती अंकानंतर 3 अंकानंतर दशांश चिन्ह. याचाच अर्थ 1 2 3 म्हणजे हा नेमका गुणाकार कोणाचा आहे 0.4चा आहे.
समजलं? कारण काय 0.4 0.4 0.4 64 आणि 3 अंकानंतर दशांश चिन्ह. म्हणजे आपल्याला पहिली कन्सेप्ट समजायला पाहिजे, हे आलं कसं 0.064 आलं का, तर तो गुणाकार कोणाचा होता, तर गुणाकार होता 0.4 चा इंटू 0.0088 कोणाचा आहे 8 चा चौथा घात आहे. 8 चा काय आहे चौथा घात आहे. 81 ना, 81 दिलेलं आहे ना तिथे. 81 काय आहे कोणाचं वर्ग आहे, पण आपल्याला इथे वर्ग दिलाय का, वर्गमूळ आहे का. जर हे नुसते असते खाली तर मी सांगितलं असतं ते वर्गमूळ आहे. वर्गमूळला इथे काहीही लिहित नाहीत. ज्यावेळी इथं कोणती तरी गोष्ट लिहिलेली असते, आता हे 4 लिहिलेले आहेत म्हणजे चौथं मूळ आहे. ते कितवं मूळ आहे, फोर्थ रूट. तर फोर्थ रूट कोणाचा येते, तर 3 चा आहे. कोणाचा आहे 3 चा आहे. म्हणजेच काय 0.3 चा किती वेळा गुणाकार केलेला आहे, 4 वेळा गुणाकार केलेला आहे. त्यामुळे ते 81 आलेले आहेत. डिवायडेड बाय 0.125 आणि इथे बघा घन आहे. काय आहे घन, म्हणजे तिथे येणार आहे 5, म्हणजेच येणार आहे 0.5. एक गोष्ट तुम्हाला काय इथं अजून करायची आहे, हे जे वर्गमूळाच्या जे रूट आहे ना, रूट सर्ट्स म्हणतो आपण, त्याच्या इथे जी किंमत देते ना ती महत्वाची आहे, ती मॅटर करते. हे जर 3 लिहिलेले असतील तर ते घनमूळ आहे, 4 लिहिलेले असतील तर ते चौथं मूळ आहे, 3 लिहिलं असेल घनमूळ, आणि जर तिथे रूट लिहिलेला नसेल तर काय लक्षात ठेवायचं, ते वर्गमूळ आहे, सेकंड रूट आहे. लक्षात आलं. आता बघा इथे कसं सोडवणार, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. हा इथे कशामध्ये आहे भागाकारात, भागाकारात खाली घालूया आपण. सोप्या टेक्निक नाही आपल्याला सोडवूया. 0.4 इंटू 0.3 डिवायडेड बाय 0.5. काय करणार, दशांश चिन्ह काढून टाकूया. दशांश चिन्ह काढून टाकूया. इथे काय येणार 4 गुणिले 3 आणि इथे येणार 5. गुणाकार करा. वर बघा दशांश चिन्हानंतर एक अंक, दशांश चिन्हानंतर एक अंक, म्हणजे आपल्याकडे 2 शून्य आहेत. ते 2 शून्य कुठे लिहिणार आपण, खाली लिहिणार. आणि खाली एक शून्य आहे, तो कुठे लिहिणार, वर. हा शून्य कॅन्सल. आता उरतं काय बघा, भाग तर कशाने लागत नाहीये, लागतोय का भाग, नाही लागत. किती होतं इथे 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 5 दहे किती 50. आता इथे लक्षात ठेवा, 50 ने भाग लावण्यापेक्षा आपण एक सिंपल कन्सेप्ट बघितली. काय, आपलं उत्तर 12/50 आलं ना, 12/50 आलं. आता या 50 ला जर आपण 100 मध्ये कन्वर्ट केलं तर आपलं उत्तर सोपं होईल ना. टक्केवारीत रूपांतर करूया. सिंपल करा, 50 दुने किती 100, तर वर सुद्धा कितीने गुणायचं 2 ने. 12 दुने 24/100. आता काय 2 दशांश चिन्ह वर टाका, खाली 100 आहे, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 0.224. किती आलं 0.24. ही टेक्निक अप्लाय करायचं. आपल्याकडे जे नॉलेज आहे ते इथे वापरा. उगाच जे जमतंय तशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, सोडवायचं. याचं उत्तर किती आलं 0.24. आता 2च प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत फक्त. आता 2 प्रश्न बघा. हा एक प्रश्न आहे ना, तो खूप विचित्र दिलाय पण सोपा छान प्रश्न आहे बघा. एका वस्तूची छापील किंमत आहे, प्रिंटेड प्राइस बोलतो आपण, प्रिंटेड प्राइस किती दिलेले आहे 12,500 रुपीज. आता ही कस्टमरला देताना काय केलं, 2 वेळा त्याच्यावर सूट लावली, 2 वेळा सूट लावली आणि त्यानंतर ती कस्टमरला विकली आणि विचारले देय किंमत काय. तर लक्षात ठेवा, तुमच्यासाठी 7वी साठी देय हा शब्द नवीन आहे, कारण तो 9वी 10वी साठी वापरला जातो. देय म्हणजे दुसऱ्याला जी किमतीमध्ये आपण वस्तू विकणार आहोत त्यालाच विक्री किंमत असे म्हणतो, देय किंमत म्हणतो. तर आता लक्षात ठेवा, पहिल्यांदा आपण काय करूया, पहिल्यांदा ह्या 12,500 वर किती टक्के सूट लावूया, 16% सूट लावूया. म्हणजे किती करणार 16/100. आता पटपट गुणाकार करायचा. बघा हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, उरले किती 125 गुणिले किती 16. 125 गुणिले 16 केलं तर आपल्याला उत्तर काय येतं, 125 गुणिले 16 केलं तर सूट किती मिळते आपल्याला, तर साधारणपणे आपल्याला 2000 सूट मिळते. किती 2000 सूट मिळते. लक्षात ठेवा, सूट किती मिळाली 2000. म्हणजे पहिली सूट लावली 12,500 वर, पहिली सूट लावली 16%ची, तर 2000 मिळाली. आता सूट म्हणजेच काय, वजा करणार. कशामधून वजा करणार आपण, 12,500 मधून. आता काय करणार आपण 2000 वजा करणार.
जर 2000 जर वजा केली तर आता ती किंमत किती होते? 2000 जर वजा केली तर 1500. त्याने काय सांगितलंय, पुन्हा त्याच्यावर 1500 वर किती टक्के सूट लावायची आहे? 10%. तर 10% सूट लावा. हे 2 शून्य हे 2 शून्य कट, म्हणजे उरलं किती? 1050. आता हे 1050 कशातून वजा करणार? 10500 मधून काय करणार? 1050 आपण वजा करणार आणि ती जी किंमत येणार आहे ते शेवटचं आपलं काय असणार आहे? उत्तर येणार आहे. म्हणजे बघा 10500 मधून जर 1050 आपण जर वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतं 9450. किती मिळतं? 9450. म्हणजेच आपण 2 वेळा केलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिला आपण 12500 वर 16% सूट लावली. ती सूट लावल्यानंतर ती कस्टमरला विकणार होतो पण विकली गेली नाही, तर ती किंमत किती होती? 10500. आता 10500 वर परत 10% सूट लावली, 1050 वजा केले, आता राहिली किती? 9450. आणि अशा पद्धतीने 2 वेळा सुट्टीचा जर प्रश्न आला तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? सोडवायचं. आता ह्या याच्यामधला एक शेवटचा प्रश्न मी घेतोय. तो प्रश्न आहे चक्रीय चौकोनाचा, सायकलिक क्वाड्रिलॅटरल. लक्षात ठेवा, चक्रीय चौकोन असतो हा खूप महत्वाचा असतो आणि त्याचे जे नियम असतात ते इतर चौरसांपेक्षा काय असतात? वेगळे असतात. मी तुम्हाला लगेच नियम सांगतो त्यांचे. बघा, ह्याला जर आपण नाव दिलं ABCD तर एकच नियम असतो आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर लक्षात ठेवा, चक्रीय कोनामध्ये समोरासमोरील बाजू, बघा समोरासमोरील कोन A आणि C आणि कोन B आणि D हे एकमेकांना पूरक असतात. काय लक्षात ठेवायचं? पूरक असतात. बाकीच्या चौरसामध्ये बघा समोरासमोरील कोन हे काय असतात? एकमेकांना समान असतात. हे एकमेकांना काय असतात? पूरक असतात. आता हा प्रश्न सोडवताना पूरक कोन लक्षात ठेवा. पूरक कोन म्हणजे लक्षात ठेवायचं ज्यांची बेरीज 180 होते. आणि कोटी कोन म्हणजे काय लक्षात ठेवायचं? कोटी कोन म्हणजे ज्यांची बेरीज किती होते? 90. एक लक्षात ठेवा, सप्लिमेंटरी अँगल अँड कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता एनएमएसच्या विद्यार्थ्यांनी चूक केली, त्यांना कोटी कोन दिलेला होता, त्यांनी पूरक कोनाने बेरीज करून उत्तर काढलं, उत्तर चुकलं. त्यावेळी लक्षात ठेवायचं इथे कोटी कोन आणि पूरक कोन यामधला फरक लक्षात ठेवायचा. इथे काय दिलंय? 2x अधिक 12 आणि इथे दिलंय x अधिक 3. तर सिंपल काय करायचं आहे? ह्या दोघांची बेरीज करायची आहे. काय करणार आपण? 2x अधिक 12 अधिक x अधिक 3 बरोबर किती? 180. आता बेरीज करण्याचं माहिती आहे, पहिलं ब्रॅकेट आहे तसंच लिहा. 2x अधिक 12 अधिक x अधिक 3 बरोबर 180. x आणि x जवळ करा. 2x अधिक x अधिक 12 अधिक 3 बरोबर 180. 2x अधिक x किती होणार? 3x. 12 आणि 3 किती होतात? 15 बरोबर 180. 180 मधून 15 वजा करा चला पटकन. 3x बरोबर 180 वजा 15, तर x बरोबर 180 मधून 15 गेले, राहिले किती? 165 भागिले किती? 3. 165 ने भाग लावा बघा 3 ला, तर काय मिळतं आपल्याला? किती? नक्की 55 मिळतं. ओके, किती मिळतं? 55. तर लक्षात ठेवा x ची किंमत 55 आली. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले आहे बघा, आपल्याला कोण विचारले आहेत का? तर आपल्याला कोण विचारले, कोण काय? a हा कोण किती आहे? तर सिंपल काय करायचं बघा, a कोण किती आहे आपला? x अधिक 3 ना. तर x ची किंमत किती आली? 55. तर काय करायचं? 55 अधिक 3. 55 अधिक 3 किती? 5 3 8 म्हणजे 58 डिग्री आहे. आणि जर तुम्हाला C विचारला असेल तर काय करायचं? C काढण्यासाठी 2x अधिक 12 ना, तर काय करायचं? 2x ची किती किंमत आली? 55 अधिक किती? 12. आता 55 दुने किती? 110 अधिक 12. 110 अधिक 12 म्हणजे 122. आणि 122 आणि 58 केलं, 122 आणि 58 केलं तर बरोबर 180 यायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काही प्रश्न येतात, ते फक्त तुम्हाला सोडवायचे आहेत. एक प्रश्नपत्रिका जरी तुम्ही पूर्ण सोडवली ना तरी तुमचे सगळे प्रश्न क्लिअर होऊ शकतात. समजली गोष्ट काय आहे ती? पुढचे प्रश्न आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया.